नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सेंट्रल युनिटचे आमचे क्राईम पी.आय. सुनील शिंदे, त्यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीयुत लांडगे साहेब, आमच्या ए.सी.पी. प्रेरणा कट्टे मॅडम यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सलग 2 दिवस छापामारी केली. यामध्ये पहिला छापा हा डोंबिवली स्थित रुनवाल गार्डन या इमारतीतील आलिशान फ्लॅटमध्ये टाकला आणि दुसरा छापा हा पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधील रूममध्ये टाकला. या दोन्ही ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला 6 आरोपी मिळालेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी 6 असे एकूण 12 आरोपी मिळालेले आहेत. यांच्याकडे आपण तपास केला असता या 12 आरोपींकडून आत्तापर्यंत 52 मोबाईल, 7 लॅपटॉप, 99 डेबिट कार्ड्स, 64 बँकांचे पासबुक आणि एक टाटा सफारी या ठिकाणी जप्त करण्यात आली आहे. सखोल त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की ही जे काही 2 ठिकाणं आहेत ही ॲज अ ब्रँच किंवा शाखा म्हणून कार्यरत होती आणि ही शाखा जो सायबर फ्रॉड किंवा गेमिंगमध्ये जे काही व्यवहार केले जातात किंवा जी फसवणूक रक्कम केली जाते त्या रक्कम ही पुढील लेअरकडे पाठवण्यासाठी ही ब्रँचेस किंवा शाखा या कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. या तपासामध्ये आत्तापर्यंत 886 बँक अकाउंट्स याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहे. नॅशनल NCCRP पोर्टलमध्ये आपण तपासली असता याच्यामध्ये 393 कंप्लेंटमधली ही 886 बँक खाती आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या 393 कंप्लेंट्समध्ये आत्तापर्यंत 83,97,48,278 रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आत्तापर्यंतच्या तपासामध्ये एकूण 12 आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत. हे समवयस्क आरोपी असून मुख्यतः महाराष्ट्राच्या बाहेरील राहणारे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने मोबाईलवर काही बँक खाती ही हायर करून त्यांच्यातून हे पैसे पुढे पाठवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. हा सर्व जो काही तपास आहे हा तपास माननीय पोलीस आयुक्त श्रीयुत मिलिंद भारंबे साहेब, सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्राईम ब्रँचने हा यशस्वीपणे केलेला आहे.